नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बघा, आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी क्वेश्चन पेपरचा अनालिसिस सिरीज चालू केलेली आहे. यामध्ये आजचा हा आपला 8वा पार्ट आहे. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानातील प्रस्तावनेत समाजवादी हा शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केला? तर समाजवादी हा शब्द 42वी घटना दुरुस्ती म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 42वी घटना दुरुस्ती झाली होती 1976ला आणि तेव्हा कालखंड होता इंदिरा गांधीचा चालू. तर बघा, 42वी घटना दुरुस्तीलाच मिनी कॉन्स्टिट्यूशन असं पण म्हटलं जातं. तर समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द त्याच्यामध्ये ॲड केले होते. तसंच पुढचा प्रश्न आहे, दांडी यात्रा कोणत्या वर्षी झाली होती? तर दांडी यात्रा 1930 मध्ये झाली होती. म्हणजे तर बघा, 1930 मध्ये ही दांडी यात्रा झाली होती आणि महात्मा गांधी यांनी 12 मार्च 1930 रोजी काय केलं होतं, तर साबरमती आश्रमातून मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी दांडीकडे प्रस्थान केलं होतं. आणि या ब्रिटिशांच्या मीठ करावरील अन्यायकारक कराविरुद्धचा अहिंसक लढा देण्यासाठी अशा प्रकारे गांधीजींनी दांडीकडे प्रस्थान केलं होतं. तसंच पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? तर ते आहे राजस्थान. म्हणजेच 3 नंबरचं पर्याय आपलं बरोबर आहे. राजस्थान राज्याचे क्षेत्रफळ आहे सुमारे 3,42,239 चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. 3,42,239 चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे आणि हे भारतातील सर्वात मोठं राज्य आहे. तसंच लोकसंख्येने सर्वात मोठं राज्य किंवा लोकसंख्येने कोणतं राज्य सर्वात मोठं आहे असं जर प्रश्न आला तर त्याचं करेक्ट आन्सर आहे यूपी म्हणजे उत्तर प्रदेश हे लोकसंख्येनुसार सर्वात मोठं राज्य आहे. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हटलं जातं? तर दक्षिण गंगा ही गोदावरी नदीला म्हटलं जातं. म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. गोदावरी नदीलाच दक्षिण गंगा म्हणतात कारण ती दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. तसंच ती महाराष्ट्रातील नाशिक येथे उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. अशा प्रकारे दक्षिण गंगा आहे. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय पोलीस दलाचं घोषवाक्य कोणतं आहे? तर बघा, पोलीस भरतीसाठी हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सेवा परमो धर्म. म्हणजे फर्स्ट ऑप्शन सेवा परमो धर्म हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. घोषवाक्याचा अर्थ काय होतो? तर सेवा हाच सर्वोच्च धर्म आहे आणि हे पोलिसांचं कर्तव्यनिष्ठा तसंच जनतेबद्दलची जी भावना आहे त्याचं प्रतीक मानलं जातं. पुढचा प्रश्न आहे, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलेलं आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत आनंदमठ कादंबरीत लिहिलेलं आहे आणि हे गीत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणास्थान ठरलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी 1952 ते 1962 या काळात उपराष्ट्रपती पद भूषवलं होतं. आणि ते कसे होते? तर ते खूप महान तत्त्वज्ञानी होते, शिक्षक होते, विचारवंत होते. त्यांचा जन्मदिन 5 सप्टेंबर जो आहे तो आज आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. पुढचा प्रश्न आहे, माझा संघर्ष हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे? तर माझा संघर्ष हे पुस्तक हिटलरचे आत्मचरित्र आहे. म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. हिटलरने काय केलं होतं? हिटलरचं हे आत्मचरित्र आहे. यात त्यांना काय केलं होतं? आपले राजकीय विचार, जीवनातील संघर्ष आणि तत्त्वज्ञान मांडलं होतं. तसंच भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे या असा जर प्रश्न आला तर भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे वाघ. म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर वाघ हे शक्ती आणि धैर्य तसंच अभिमानाचे प्रतीक समजलं जातं. तसंच भारतात प्रोजेक्ट टायगर योजना कधी सुरू केली होती? तर 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू झाला होता, जेणेकरून वाघाचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारे हे प्रोजेक्ट टायगर सुरू केला होता. पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय संविधानातील अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर अनुच्छेद 370 हे जम्मू काश्मीर राज्याशी संबंधित आहे. म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 370 अंतर्गत काय केलं होतं? जम्मू काश्मीरला विशेष दर्जा दिला होता आणि तो 5 ऑगस्ट 2019 रोजी हा विशेष दर्जा दिलेला हा अनुच्छेद म्हणजे 370 कलम कॅन्सल करण्यात आलं आणि जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता. पुढचा प्रश्न पाहूया, ताकदवान शरीरातच स्वस्थ मन वसते हे विधान कोणाशी संबंधित आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे शारीरिक शिक्षण. म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. शारीरिक शिक्षणाशी हे विधान संबंधित आहे. कारण काय आहे? कारण निरोगी शरीर असेल तरच निरोगी शरीरातच सकारात्मक विचार विकसित होतात आणि शरीर तंदुरुस्त असेल तर मानसिक आरोग्यही कसं चांगलं राहतं. म्हणून शारीरिक शिक्षण हे त्याचं
उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक कोणत्या वर्षी केला? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1674, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1974 रोजी रायगड किल्ल्यावर झाला होता. यानंतर छत्रपती या पदाने त्यांना गौरवण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिली महिला पोलीस अधीक्षक कोण होती? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे किरण बेदी, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. किरण बेदी या 1972मध्ये भारतीय पोलीस सेवेतील म्हणजे IPS असणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्यांनी काय केलं, तुरुंगात खूप साऱ्या सुधारणा पण केल्या, वाहतूक नियंत्रण आणि सामाजिक कार्यात देखील त्यांनी मोठे योगदान दिलं. अशा प्रकारे त्या पहिल्या महिला IPS अधिकारी ठरलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. इंडिया गेट कोणत्या शहरात आहे? तर इंडिया गेट हे दिल्ली या शहरात आहे, म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. इंडिया गेट हे नवी दिल्ली येथे स्थित आहे आणि हे स्मारक कसं आहे, तर पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेलं हे स्मारक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय चलनाचे नियमन कोण करते? तर भारतीय चलनाचे नियमन RBI करत असतं, म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशातील चलन, व्याजदर आणि आर्थिक स्थैर्याचे काय करते, नियमन करतं. आणि 1935मध्ये RBIची स्थापना झालेली आहे. कधी कधी RBIची स्थापना केव्हा झाली असं देखील प्रश्न येऊ शकतो, म्हणून 1935मध्ये RBIची स्थापना झालेली आहे, हे लक्षात असू द्या. आणि मुख्यालय कुठे आहे? तर मुख्यालय कुठे आहे असा पण प्रश्न येऊ शकतो, तर मुंबईला याचं मुख्यालय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. कोरोमंडल किनारा कोणत्या राज्यात आहे? तर कोरोमंडल किनारा हा तमिळनाडू राज्यात आहे, म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. कोरोमंडल किनारा हा भारताच्या पूर्व किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरालगत कोणत्या राज्यात आहे? तर तमिळनाडू राज्यात आहे. आणि या किनाऱ्यावर चेन्नईसारखी महत्त्वाचं एक बंदर देखील आहे. पुढचा प्रश्न पाहूया. न्यायपालिका स्वतंत्र आहे हे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? तर न्यायपालिका स्वतंत्र आहे हे सत्ता विभाजन या तत्वाशी संबंधित आहे, कारण सत्ता विभाजन तत्वानुसार विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका या तिन्ही सत्तामध्ये परस्पर काय स्वातंत्र्य राखले जाते. यामुळे काय होतं, न्यायव्यवस्था निष्पक्ष यामुळे काय होतं, तर न्यायव्यवस्था निष्पक्ष राहते. यामुळे आपलं 4 नंबरचं पर्याय इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये पोलीस प्रशिक्षण अकादमी कुठे आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन हैदराबादमध्ये पोलीस प्रशिक्षण अकादमी आहे. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी आपण असं म्हणतो तिला. आणि येथे IPS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. जे UPSCमधून सिलेक्ट होतात IPS त्यांना इथे प्रशिक्षण दिलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे. ब्लॅक डे म्हणजे काय? तर ब्लॅक डे म्हणजे विरोध करण्याचा दिवस, म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला इथे करेक्ट आहे, विरोध करण्याचा दिवस. तर बघा, हा दिवस एखादा निर्णय किंवा एखादा म्हणजे घटनेतून एखादा निर्णय झाला असेल, घटनेत बदल केला असेल किंवा परिस्थितीविरुद्ध निषेध करायचा असेल एखाद्या, तर ब्लॅक डे साजरा केला जातो. या दिवशी काळे कपडे घालून आपण काय करतो, विरोध दर्शवतो. तसंच पुढचा प्रश्न आहे. CRPF या संक्षिप्त रूपाचा अर्थ काय आहे? तर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स हा त्याचा अर्थ आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर CRPF म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दल. या अंतर्गत सुरक्षा, निवडणुका आणि दहशतवादाविरोधी कारवायासाठी हे जे पोलीस फोर्स असतं ते कार्यरत असतं. यांना कुठेही पाठवलं जातं, जिथे जिथे अशा घटना होतील किंवा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल किंवा निवडणुका जिथे असतील किंवा दहशतवादाविरोधी कारवाई जिथे चालू असतील त्यांना तिथे पाठवलं जातं या फोर्सला. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे 20 क्वेश्चन आपण इथे घेतलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तसंच क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसंच तुमच्या मित्रांना शेअर करा. होता होईल तेवढं जास्तीत जास्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा, जेणेकरून तुम्हाला नक्की याचं क्वालिटी काय आहे ते कळून जाईल. थँक्यू व्हेरी मच.